नमस्कार श्रोतेहो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. नागपुरात नुकताच निर्यात महोत्सव आयोजित करण्यात आला होता. निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टीनं निर्यात संधी काय आहेत याविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपूरच्या विदेश व्यापार संचालनालयाच्या सहाय्यक महासंचालिका आणि भारतीय व्यापार सेवा ITSच्या अधिकारी स्नेहल ढोके मॅडम यांना. मॅडम, आपलं दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. मॅडम, नुकतंच केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या विदेश व्यापार संचालनालय कार्यालय अर्थात DGFTद्वारा नागपुरात निर्यात महोत्सव आयोजित करण्यात आला होता. होय. या महोत्सवाचा नेमका उद्देश काय होता? DGFTद्वारे DH हा इनिशिएटिव्ह राबवला जातो आहे. DH म्हणजे डिस्ट्रिक्ट ॲज एक्सपोर्ट हब, आणि याचा उद्देश असा आहे की प्रत्येक जिल्ह्याला आपल्याला एक निर्यात केंद्र तयार करायचं आहे. 2019मध्ये आपल्याला आठवत असेल, माननीय प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावरून एक भाषण दिलं होतं आणि त्याच्यामध्ये DH याबाबत इंट्रोडक्शन त्यांनी दिलं होतं. तर DH काय आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जितकेही प्रोडक्ट्स आहेत आपले, त्या प्रोडक्ट्सला एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्रोडक्टचा एक पोटेन्शियल आहे की त्याला आपण एक्सपोर्ट करू शकतो. मग हाच एक आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे की तो प्रोडक्ट्स आयडेंटिफाय करायचा आणि तिथून नवीन निर्यातकर तयार करणे. सो हा एक ऑब्जेक्टिव्ह ठेवून आम्ही हा प्रोग्राम आयोजित केला आहे. मॅडम, याच्यामध्ये निर्यात बंधू ही जी केंद्र शासनाची योजना आहे, तर याविषयी आपण आपल्या श्रोत्यांना थोडंसं सांगूया. होय. निर्यात बंधू ही 2011मध्ये मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सनी योजना सुरू केली आणि याचा उद्देश हा होता की जे फर्स्ट लाईन ऑफ एक्सपोर्टर्स असतात, फर्स्ट जनरेशन आपण ज्यांना म्हणतो, की ज्यांनी याच्या अगोदर एक्सपोर्ट केला नाहीये, आणि अशा लोकांना मार्गदर्शन देणे. मग या मार्गदर्शनामध्ये प्रत्येक RA ऑफिसला टार्गेट दिले होते की त्यांनी काउन्सिलिंग करायचे, असे ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित करायचे. आणि या निर्यात बंधू अंतर्गतच नागपूर DGFT ऑफिसनी आपल्याला सांगू इच्छिते मी की आम्ही 48 जिल्ह्यांमध्ये असे प्रोग्राम्स आयोजित केलेले आहेत. आणि 48 डिस्ट्रिक्ट जे आहे हे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि MP या तिन्ही राज्यांमध्ये आमचं ज्युरिस्डिक्शन असल्यामुळे असले प्रोग्राम घेतले. आणि हा निर्यात महोत्सव आपण का म्हणतोय की हा एक कल्मिनेशन ऑफ दॅट 48 डिस्ट्रिक्ट्स होतं. म्हणजे 39वा जिल्हा आम्ही नागपूर चूज केला की आमचं ऑफिस इथे आहे आणि त्याला आम्ही नाव दिलं महोत्सव. म्हणजे आम्हाला थोडा एक मोठा प्रोग्राम इथे घ्यायचा होता. एक जिल्हा एक उत्पादन असं जेव्हा आपण म्हणतो, हे नेमकं काय आहे हे आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया थोडं. निश्चितच. ODOP ज्याला आपण म्हणतो, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट, हा देखील मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सनी जसं निर्यात बंधू आहे, निर्यात बंधू नंतर ODOP आला की प्रत्येक जिल्ह्यानी एक प्रोडक्ट आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याला आपल्याला निर्यातच्या क्वालिटीचं बनवायचं आहे आणि निर्यात करायचं आहे. पण आता जे DEHचा देखील उल्लेख मी केलाय, तो ODOP हॅज बीन कन्व्हर्टेड इंटू DH, की आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त एका प्रोडक्टवर मर्यादित न राहता जितकेही प्रोडक्ट्स तिथून एक्सपोर्ट करू शकतील त्या सगळ्या प्रोडक्ट्सना आयडेंटिफाय करून त्याचा एक्सपोर्ट करायचा आहे. सो ODOP हॅज बीन कन्व्हर्टेड इंटू DEH. नेमकं आपण निर्यातक्षम वस्तू असं म्हणतो, तर या वस्तू कोणत्या असतात? आणि मला असं मनामध्ये येत आहे की वस्तूंची निर्यात जशी होते तशी सेवांची पण निर्यात होते का? आणि आपल्या विदर्भामध्ये अशा कुठल्या वस्तू आहेत ज्या निर्यातक्षम आहेत? ओके. निर्यातक्षम वस्तू कुठलीही असू शकते. ती वस्तू ज्या वस्तूला इंटरनॅशनल मार्केटमध्ये डिमांड आहे आणि ती वस्तू जर इंटरनॅशनल स्टँडर्ड्स क्वालिफाय करत असेल तर ती निर्यातक्षम वस्तू ठरते. आणि आपण जे म्हणते की सेवांचा निर्यात होतो का, सेवांचा देखील निर्यात होतो. आपल्या इथून जर सर्व्हिसेस, आपल्याला माहिती आहे IT सर्व्हिसेसमध्ये इंडिया लिडिंगमध्ये आहे आणि बऱ्याचशा IT सर्व्हिसेस आपण एक्सपोर्ट करतो, तो सर्व्हिसेस आज एक्सपोर्टमध्ये येतो. आणि त्याचबरोबर टुरिझम हा देखील एक सर्व्हिस एक्सपोर्टचा भाग आहे. आम्ही आमच्या प्रोग्राममध्ये जेव्हा चंद्रपूर आणि गडचिरोलीला प्रोग्राम्स घेतले होते, तर आपल्या इथे आपल्याला माहिती आहे की ह्या 2 डिस्ट्रिक्टमध्ये फॉरेस्ट खूप जास्त आहे आणि इथे ताडोबा आहे, नवेगाव, नागझिरा, भंडारामध्ये आहे आणि इतर पण टायगर रिझर्व्ह, नॅशनल पार्क. इथे जर इंटरनॅशनल टुरिस्ट आपल्याकडे येत असतील आणि ते जर फॉरेन करन्सीमध्ये त्यांना पे करत असेल, दॅट इज ऑल्सो एक्सपोर्ट. तर आम्ही त्याचं देखील प्रमोशन या जिल्ह्यांमध्ये केलेलं आहे. मला वाटतं की आता मिस वर्ल्डची जी कॉम्पिटिशन झालेली होती, तर त्यातल्या ज्या प्रतिस्पर्धी होत्या वेगवेगळ्या देशातनं आलेल्या,
तर त्यांना ताडोबा महोत्सवाच्या वेळेला आमंत्रित केलेलं होतं. येस येस, आपण त्याच्याविषयी थोडं सांगूयात की तशी चालना मिळण्याच्या दृष्टीने त्याचा किती उपयोग होणार. बिलकुल. जसं ताडोबा फेस्ट एक खूप मोठा फेस्टिवल आता नुकताच इथे चंद्रपूरमध्ये यांनी आयोजित केला होता डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्टनी. आणि असाच प्रकारे आमचा देखील फोकस आहे की आपल्या इथून टुरिझमला जास्त बूस्टअप करणे, जास्तीत जास्त इंटरनॅशनल टुरिस्ट आपल्या इथे आले पाहिजे. मग त्यासाठी आपण काय काय करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्या इथल्या पर्यटनाला देखील चालना मिळेल आणि इकॉनॉमीच्या दृष्टीने देखील त्याचा फायदा आपल्याला Exactly. निश्चित होऊ शकतो. मॅडम, आता याच्यामध्ये उत्पादक कोण असतं आणि निर्यातक कोण असतं? म्हणजे जो उत्पादन करतो तो स्वतः निर्यात करू शकतो का? हो, बिलकुल. उत्पादक आणि निर्यातक दोन्ही एक असू शकतात. आणि मॅन्युफॅक्चरर्स आपल्याकडे खूप जास्त आहे, पण एक्सपोर्टर्स तेवढे नाहीत. आणि एक्सपोर्टर्सला वाढवायचं आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरर कम एक्सपोर्टर देखील काही लोक आहेत. पण आपण आपला इथे मेन फोकस जो आहे त्या मॅन्युफॅक्चरर्सलाच एक्सपोर्टरमध्ये कन्व्हर्ट करणे. तर साधारणपणे असं एक विदर्भाचा आपण विचार केला तर आपल्या इथे निर्यातक्षम वस्तू ज्या आहेत त्या खाद्यपदार्थ आणि काय काय आहे आपल्या इथे? विदर्भामधून बराचसा एक्सपोर्ट होतो. जसं ॲग्रिकल्चरल बेल्ट आहे आपला, तर राईस इथून खूप जास्त, म्हणजे भंडारा, गोंदिया या साईडनी राईस जास्त एक्सपोर्ट होतो. त्याचबरोबर काही मिलेट्स पण आहे, ते पण एक्सपोर्ट होतात. आणि अपार्ट फ्रॉम ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स काही केमिकल्स आहे, इंजिनिअरिंग गुड्स आहे, डिफेन्स प्रोडक्ट्स आहे, यांचा देखील एक्सपोर्ट इथून होतो. आणि आदिवासींची वारली कला ही जी आहे तर याला खूप मागणी आहे, तर याही दृष्टीने त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे का? बिलकुल. आपल्या इथे विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया इथे आदिवासी जमाती भरपूर आहेत. आणि त्यांच्या काही बऱ्याचशा कलाकृती आहे, हँडीक्राफ्ट्स, गोंडी पेंटिंग, वारली पेंटिंग आणि इतर देखील बांबूचे हँडीक्राफ्ट्स आहे. आपण आपल्या प्रोग्राममध्ये जर बघितलं असेल तर त्या दिवशी त्यांनी आपले स्टॉल्स पण लावले होते. तर या सगळ्यांना एक हँडीक्राफ्ट एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल असते, त्यांच्याशी आम्ही जुळून देतो आहे. आणि या प्रमोशन काउन्सिलचं कामच ते आहे की त्यांना ते विदेशात बायर्स फाइंड आउट करून देतील आणि किती फाईन क्वालिटीचं प्रोडक्ट तयार करू शकतील त्याबाबत देखील ते मार्गदर्शन देतील. साथ ही साथ सर्व्हिसेसमध्ये IT एक्सपोर्ट्स पण आपल्याकडून होतो. आता हे निर्यात जेव्हा करतात तर काही आव्हानं त्यांना सामोरे येतात का? त्याचा सामना ते कसा करतात? नेमकी आव्हानं कोणची आहेत? बिलकुल. एक एक्सपोर्टर बनणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट जी असते, सगळ्यात मोठा चॅलेंज जे असते ते रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी त्याची. आणि निर्यात जेव्हा आपण करत असतो तर एक्सपोर्टर्सला सगळ्यात पहिले पाहिजे असते की बायर कोण आहे, आपला इंटरनॅशनल मार्केटमध्ये कोण आपलं वस्तू विकत घेऊ शकतो. तर त्यांना फाइंड आउट करणे हे सगळ्यात मोठं चॅलेंज त्यांच्या पुढे असते. आणि मग बरेचसे प्रोडक्ट्स आपल्याकडे आहे ज्याचं प्रोडक्शन खूप जास्त लेवलमध्ये आहे, पण त्याला पॅकेजिंग नाहीये किंवा त्याचं ब्रँडिंग त्या पद्धतीने झालेलं नाहीये आणि त्यामुळे ते प्रमोट नाही करू शकत आहे एक्सपोर्ट त्याच्यासाठी. तर हा एक चॅलेंज आहे की त्याला पॅकेजिंगमध्ये दुरुस्ती करण्याची जरूरत आहे, त्याच्यासोबत ब्रँडिंग त्याची झाली पाहिजे प्रॉपरली. आणि थर्ड थिंग इज क्रेडिट. मग तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी फायनान्सची सगळ्यात जास्त हेल्प लागते. मग असं फायनान्सच्या काही स्कीम्स असतात ज्या बँक सुद्धा एक्सपोर्टर्सला देतात, पण त्याच्याबाबत ती अवेअरनेस क्रिएट करण्याची गरज आपल्याला आहे. आणि इतर पण चॅलेंजेस जसं इन्शुरन्स. मग आता रिस्क तर घेतली एखाद्या वेळेस, पण एखाद्या वेळेस बायर जर फ्रॉड निघाला मग त्याच्या मालाचं काय होणार, मग याबाबत पण त्याला माहिती असली पाहिजे की त्याच्यासाठी एक इन्शुरन्स पण आहे, एक्सपोर्ट इन्शुरन्स आपण ज्याला म्हणतो. तर या सगळ्या गोष्टींची म्हणजे अवेअरनेसची कमतरता आहे, तर तेच सगळ्यात मोठं चॅलेंज यांच्या पुढे आहे. बरोबर आहे. आणि या निर्यात ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये डाक विभाग किंवा बँकेचा नेमका रोल काय असतो? येस, डाक विभाग केंद्रांनी एक उपक्रम सुरू केलाय ज्याला म्हणतात डाक निर्यात केंद्र. आणि ह्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की कमी बजेटमध्ये कन्साइनमेंट फॉरेन कंट्रीमध्ये पोहोचवणं. कारण आपण जर का प्रायव्हेट कुठला एजन्सी, कुरिअर एजन्सी हायर केली तर त्याचे चार्जेस बरेच असतात, पण डाक निर्यात केंद्रा थ्रू मला वाटतं 35 kg पर्यंत ते फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे होम डिलिव्हरी पण करतात आणि पिकअप पण करतात. अच्छा. हां. आणि इतर पण त्यांचे काही उपक्रम आहेत जे डाक निर्यात केंद्रामध्ये जोडलेले आहे. तर त्यामुळे आपण आमच्या प्रोग्राममध्ये डाक निर्यात केंद्र आणि बँक ऑफ महाराष्ट्र जे आमचे 2 आउटरीच पार्टनर्स होते, कारण दोन्ही गव्हर्नमेंट एजन्सीज आहे आणि दोघांचंही काम एक्सपोर्टमध्ये बरंच आहे. कारण आपण म्हणतो की फायनान्स जे आहे तर एक्सपोर्ट जे असतं हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये येत असतं, त्याच्यामुळे त्याच्या जे लोन्स देतात एक्सपोर्टसाठी तर त्याचे इंटरेस्ट जे असतं ते कम्पॅरेटिव्हली कमी असतात. जसं ॲग्रिकल्चरसाठी लोन असतं तसं सेम एक्सपोर्टसाठी सुद्धा असतं. सो त्यासाठी बँकेचं पण खूप जास्त महत्व आहे आणि सोबत डाक निर्यात केंद्र म्हणजे पोस्टचं. बरोबर आहे. मॅडम, आता आपण निर्यातीबद्दल बोलतो आहोत तर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात की काही महिला मंडळं असतील, बचत गट असतील त्यांचे, किंवा घरगुती काही उद्योग करणाऱ्या महिला आहेत, तर त्यांना त्यांची प्रॉडक्ट जर इच्छा असेल त्यांची की आपण एक्सपोर्ट करावं तर ते तुमच्याकडे येऊन
तुमची मदत मागू शकतात का? तुमच्याकडनं त्यांच्यासाठी काय काय सेवा उपलब्ध आहेत? बिलकुल. मॅडम, आमचा जो हा एक्सपोर्ट आउटरीच प्रोग्राम आम्ही सगळीकडे घेतलाय, मी तुम्हाला सांगू इच्छिते की या प्रोग्राममध्ये सगळ्यात जास्त बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांचं पार्टिसिपेशन प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतं. म्हणजे आम्ही छत्तीसगडमध्ये सुकमा, दंतेवाडा असे जिल्हे जे आहेत जे नक्षलग्रस्त आहे, तिथे देखील या महिला खूप मोठ्या प्रमाणात आमच्या प्रोग्रामला उपस्थित होत्या आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या तऱ्हेने समजून घेतल्या होत्या. सो आपण जे म्हणतात की यांना देखील एक्सपोर्ट करता येईल का? नक्कीच करता येईल. आणि आजकाल आपल्याला माहिती आहे की ई कॉमर्स हा खूप एक मोठा टूल आहे. हा एक आपण प्लॅटफॉर्म यूज करू शकतो, कारण की घर बसल्या तुम्ही तुमचा प्रोडक्ट कुठल्याही बायरला, नॅशनल किंवा इंटरनॅशनल, तुम्ही डिस्प्ले करू शकता. आणि अमेझॉन ग्लोबल देखील आमच्यासोबत बऱ्याचशा प्रोग्राममध्ये जोडले होते. अमेझॉन ग्लोबलचं देखील तेच काम आहे की आपण घरूनच डिस्प्ले करू शकतो आणि बाकी शिपमेंट वगैरे हे सगळ्या फॅसिलिटीज ते प्रोव्हाइड करून देतात. ऑब्व्हियसली त्यांचे काही चार्जेस असतात, ते आपल्याला पे करावे लागतात, बट स्टील. आणि बचत गटाचे इतके प्रोडक्ट्स आहे, मला वाटतं ऑल ओव्हर इंडिया बचत गट खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे, खूप स्ट्रॉंग आहे. सगळीकडे आपण बघतो की त्यांचे स्टॉल्स असतात, सगळे विविध प्रकारचे प्रोडक्ट्स असतात, पण यांना मार्केटिंगची गरज आहे. लोकल मार्केटमध्ये ते विकतात, कोणीतरी ट्रेडर त्यांच्याकडून विकत घेतो आणि तो बाहेर सप्लाय करतो आणि त्यांना देखील माहित नसते आपलं प्रोडक्ट जात कुठे आहे. मग आम्ही जेव्हा त्यांना ट्रेनिंग दिलं तर आम्ही तेच सांगतो की तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुमचा प्रोडक्ट कुठे जात आहे आणि तुम्ही इथे बसून जिथे कुठे तुम्ही आहात, जिथे तुमचं युनिट आहे, तिथूनच तुम्ही तुमचा प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकता. मग त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, म्हणजे एक्सपोर्टसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात, कस्टम क्लिअरन्स कसं करायचं, बँकेकडून लोन कसं घ्यायचं, एमएसएमई देखील आहे, एमएसएमई डिपार्टमेंट पण ह्याच्यासाठी लोन प्रोव्हाइड करतं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या आउटरीच प्रोग्राम्समध्ये आणि जे वर्कशॉप्स घेतो ते आम्ही बचत गटाच्या महिलांना समजावून सांगतो. बरोबर आहे. आता ही जी उत्पादनं आहेत त्याच्याकरता काही स्टँडर्ड Of course. तपासल्या जातं का? येस. त्याचं काय? प्रत्येक प्रोडक्टचं, जसं ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट असेल तर त्याच्यासाठी वेगळे सर्टिफिकेशन्स असतात. काही हलाल सर्टिफिकेट आहे इस्लामिक कंट्रीजचे, ते तुम्हाला घ्यावे लागतात. त्यानंतर तुमचं फसायचं सर्टिफिकेट असतं, ते घ्यावं लागतं. आणि इतर पण आहे, प्लास्टिक असेल तर त्यांचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आरसीएमसी, म्हणजे प्रत्येक एक्सपोर्ट प्रोडक्टसाठी एक रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट असतं, ते प्रोव्हाइड करतं एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. तर ते घेणं कंपल्सरी असतं. या सर्टिफिकेशनचं देखील आपण माहिती आमच्या प्रोग्राममध्ये आम्ही प्रत्येक प्रोग्राममध्ये देत असतो. बरोबर आहे. आणि मॅडम, जसं सर्वसाधारण नागरिक आहेत आणि त्यांच्या मनात अनेक प्रश्न जर असतील, ते थेट तुमच्याकडे येऊन तुम्हाला संपर्क साधू शकतात का? येस, बिलकुल साधू शकतात. आणि आम्ही 24/7 आमचं सोशल मीडिया हँडल जे आहे ते ऍक्टिव्ह आहे. आणि आम्ही लोकांना प्रत्येक ठिकाणी सांगतोय की तुम्हाला जर ऑफिसमध्ये यायची सुद्धा गरज नाहीये, तुम्ही आमच्या सोशल मीडिया हँडलवर देखील एखादा मेसेज ड्रॉप केला, कारण प्रत्येक जण आजकाल फेसबुक, इंस्टाग्राम वापरतं. आणि त्या व्यतिरिक्त आमचं स्वतःचं एक DGFTचं वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये VCची लिंक आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे की सकाळी 10:30 ते 11:30 कोणीही आमच्याशी जोडू शकतं. त्यामध्ये DGFTशी रिलेटेड कुठल्या स्कीम्स असतील किंवा एक्सपोर्ट कसा करायचा या संदर्भात देखील मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही त्या टाइमला दररोज प्रोव्हाइड करायला तयार आहे. अरे वा, खूपच छान आहे. इतकं चांगलं प्रोत्साहन जर मिळणार असेल तर निश्चितच निर्यातीला चालना नक्की मिळणार आहे आपल्या इथे. आणि एक मला विचारायचं आहे जाता जाता की लोकांनी पुढे यावं निर्यात करण्यासाठी, याकरता तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सल्ला द्याल? निर्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपल्याला आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल, आपण जेव्हा म्हणतो की 2047 पर्यंत आपल्याला इंडियाला एक डेव्हलप्ड नेशन बनवायचं आहे आणि आमच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सने देखील एक टार्गेट ठेवलंय की 2030 पर्यंत आपल्याला 2 ट्रिलियन एक्सपोर्ट इकॉनॉमी बनवायची आहे. आपण बघितलं असेल की बरेचसे छोटे छोटे देश आहे ज्यांचं क्षेत्रफळ आपल्या नागपूर जिल्हा, वर्धा जिल्ह्यापेक्षा खूप छोटं आहे, पण ते एक्सपोर्ट इकॉनॉमीमुळे असल्यामुळे खूप जास्त डेव्हलप्ड आहे. तर असा प्रत्येक डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट ओरिएंटेड असू शकतो, एक एक्सपोर्ट हब असू शकतो, पण यासाठी प्रत्येक व्यक्तीला पुढे यावं लागेल. जर तो मॅन्युफॅक्चरर आहे तर त्याला एक्सपोर्टर बनावं लागेल, जर तो ट्रेडर असेल तर तो मर्चंट एक्सपोर्टर बनू शकतो. तर अशासाठी आम्ही DGFT 24/7 प्रत्येक व्यक्तीला, आमच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जितकेही लोक आहेत त्यांच्या सगळ्यासाठी आम्ही तत्पर आहोत. जीही हेल्प आमच्याकडून लागेल ती हेल्प आम्ही प्रोव्हाइड करू. आणि त्याचसोबत आमचे रेग्युलर असे आउटरीच प्रोग्राम्स जिथे रिक्वायरमेंट आहे, बऱ्याचशा डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडून आमच्याकडे रिक्वायरमेंट येते, तर तिथे आम्ही वर्कशॉप्स कंडक्ट करून प्रत्येक वेळेस लोकांना मार्गदर्शन देऊ. मॅडम, आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना निर्याती संदर्भातली अतिशय महत्वाची आणि वेगळी अशी माहिती दिली. अतिशय उपयुक्त अशी ही माहिती आहे. त्याकरता आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.